गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी यांच्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं। ताई आज अनंतात निघून गेलेले आहे। काल आपण सरस्वती मातेचे पूजन केले आणि एक स्वर सरस्वती ही आज आपल्यातून निघून गेली। ही कमी कधीच भरून न निघणारी आहे। कित्येक पिढ्या येतील आणि जातील, परंतु ताई अजरामर राहतील। ताईने आपल्या हृदयावर जे नाव कोरलेलं आहे ते कधीच न मिटणारं नाव आहे। ताई म्हणजे जसा एक सूर्य आहे, एक चंद्र आहे, तशाच एक लता ताई आहे। आपण लहानपणापासूनचा जो प्रवास बघतो, घरातील वृद्ध भूपाळी ऐकून त्यांच्या स्वरांनी सुरुवात सर्वांच्या सकाळची होत असते। लहान मुलांची अंगाई, अनेक तरुण मुलांची त्यांना उंच भरारी घेण्याचे स्वप्न, त्यांचे जे स्वप्न आहेत ते म्हणजे त्यांना हिंमत देण्याचे हे काम हे लता दीदीच्या स्वराने केलेले आहे। लता दीदी आज जिथे कुठे असतील तिथून नक्कीच आपल्यावर त्यांच्या स्वरांचा वर्षाव होत राहील। ताईंनी आपल्याला जगणं शिकवलेलं आहे। आजही मी हे मेरे वतन के लोगो हे गाणं ऐकलं की आजही डोळे भरून येतात। ताईंचं जो एक गाणं म्हणणं एक पद्धत होती, ज्या मूडमध्ये ते गाणं होतं, ते आनंदाचं असो दुःखाचं असो, त्यानुसार ताईंचे स्वर लागत होते। ताई आज आपल्यात नाही आहे, परंतु ताईंचा आवाज, ताईंचे स्वर हे नेहमीच अनंतात गुंजत राहतील आणि ताईंच्या आत्म्यास शांती मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते।